त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर असं कार्य या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये रवींद्रजी हिरोडे सरांच्या माध्यमातून चालू आहे आणि व्हॉट्सअपवरती वगैरे सुद्धा यांनी ग्रुप तो ओपन केलेला आहे, ज्याच्यावरती सामाजिक चर्चा चालू असते आणि याच विषयी नेहमी चर्चा आपले कार्यकर्ते करत असतात आणि कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, अजून पुढे काही आयोजन करता येईल का, या पद्धतीचं यांचं आयोजन असतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे आणि पेटून उठलेले आहेत. नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल, त्यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून म्हणतो की या ठिकाणी आपण सर्व प्रामुख्याने जमले की आम्ही कौतुक करतो आणि बाबासाहेबांच्या बद्दल तर मी एवढंच म्हणेन की हमारे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने हमारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने इस भारत देश के डाली डाली पे नजर डाली, ऐसी नजर डाली दोस्तों कि तमाम मनुवादियों की उम्र ही खत्म कर डाली, डाली डाली पे नजर डाली डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने डाली. आणि यासाठी आपण सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्ही लोकांनी मला ऐकून घेतलं, तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी फुले साहेब आंबेडकर विचाराचे असलेले मोहन मेढे साहेब आणि त्याच पद्धतीने या आंदोलनाला स्वतः कष्ट करत असलेले आपली ही तडफड दिसून येत आहे. धन्यवाद साहेब. यानंतर बुलढाणा येथून आलेले या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माननीय दिलीपजी इंगळे साहेब आणि सुशीलजी इंगळे साहेब यांनी स्टेजवर यायचं आहे. त्याच पद्धतीनं रतनजी डोंगरदिवे साहेब खांडवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. दिलीप इंगळे, सुशीलजी इंगळे आणि रतनजी डोंगरदिवे या कार्यक्रमाला खास करून विदर्भातून खूप लांब लांबून कार्यकर्ते येत आहेत, प्रवक्ते येत आहेत. त्यामध्ये दिलीपजी इंगळे साहेब, सुशीलजी इंगळे साहेब यांनी स्टेजवर यायचं आहे आणि त्याच पद्धतीने रतनजी डोंगरदिवे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दिलीपजी इंगळे साहेब, मी आताच नुकत्याच आलेल्या या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी सिद्धार्थ भाऊ ठाटे यांना विनंती करतो की त्यांनी सुशीलजी इंगळे साहेब यांचं स्वागत करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं शिवाजी वानखेडे यांनी रतनजी डोंगरदिवे यांचं स्वागत करायचं आहे. जय भीम, जय भीम. दिलीपजी इंगळे साहेब यांचं स्वागत शिवाजी वानखेडे हे करतील आणि त्याच पद्धतीनं विनायकजी हिरोडे हे रतनभाऊ डोंगरदिवे यांचं स्वागत करतील. त्याच पद्धतीनं शुभम भाऊ वाकोडे हे सुद्धा बाहेर घेऊन आले, तर त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. शुभम भाऊ वाकोडे, शुभम भाऊ वाकोडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आदित्य इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करायचं आहे.
धन्यवाद साहेब. या कार्यक्रमाला खरंच खूप लांब लांबहून पाहुणे मंडळी येत आहेत. तर आपलं जे भाग्य की या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करावंच लागेल. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला थोडा उशीर जरी होत असला तरी या पाहुण्यांचं शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत पुनच्छा. यानंतर मी सुशीलजी इंगळे साहेब, दिलीपजी इंगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. बुद्ध कबीर शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. धम्मपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत तथा सर्व इथं या चळवळीच्या माध्यमातून ज्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं त्या मार्गदर्शनासाठी राज्यस्तरीय जे आपले धम्म बांधव मार्गदर्शन करण्यासाठी आले आणि पुढील जी ही चळवळ आहे ती कशा पद्धतीनं राबवावी याच्या मार्गदर्शनासाठी आणि इथं सर्व जमलेले धम्मोपासक यांना माझा सहस्नेह जय भीम. आपण पाहतो आहे की कित्येक दिवसापासून आपल्या भारतामध्ये जो लढा उभारण्याचा प्रयत्न होत आहे तो आपल्या अगोदर सुद्धा कित्येक भंतेजी व कित्येक तरी विचारवंतांनी हा लढा लढलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज आपल्या ह्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून ही जी मुंबईवरून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मंडळी आहे ते प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आम्ही पाहतो आहे. खेड्या गावात जिथं 10 लोक असतील 20 लोक असतील त्यांच्यापर्यंत अहोरात्र आज कितीतरी दिवसापासून हे प्रयत्न करीत आहेत. तर निश्चितच ह्या अगोदर जेवढेही लढे झालेले असतील त्याला किंतु परंतु हा शब्द लागल्यामुळे ही सर्व यशस्वी होऊ शकली नाही. पण मित्रांनो मला असं वाटतंय, मी अनुभवातून सांगतोय, मी लोकमतला पत्रकार आहे आणि ज्या वेळेला मी यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झालेलो आहे तेव्हापासून यांच्या जो प्रामाणिकपणा आहे आणि कुठलंही कार्य सिद्ध नेण्यासाठी तुम्हाला त्या कार्याशी प्रामाणिकपणे राहावं लागतं. आणि म्हणून मी ह्या समितीशी जेव्हापासून जुटलो आहे तेव्हापासून माझा दृढ विचार निश्चित झालेला आहे की यांच्या लढ्याला 100% यश येईल. कारण ह्यांनी प्रत्येक कुठल्याही गावामध्ये जाऊन कुठली वर्गणी नाही, कुठलं काहीच नाही, स्वतःच्या पैशाने जाणे येणे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मुंबईपासून तर शेवटचा नागपूरपर्यंत यांचा हा जो प्रवास आहे सर्व स्वखर्चाचा आहे. आणि प्रत्येक माणसाचे सर्व जे बौद्ध धम्मी आहेत तो कुठल्या पक्षाचा आहे, पार्टीचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे, कुठल्या संघटनेशी संबंधित आहे त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त एकच उद्देश आणि एकच ध्येय, फक्त आपलं जे बुद्ध विहार आहे, बुद्ध गयेचं जे मुक्ती आंदोलन आहे त्या आंदोलनाचा लढा हा यशस्वी पार पाडण्यासाठी खरोखर ही जी मंडळी आहे राज्यस्तरीय हे उल्लेखनीय आहे. आणि निश्चितच ज्या वेळेला हा मुक्तीचा आंदोलनाचा लढा यशस्वी होईल त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राचा अग्रक्रम लागेल आणि महाराष्ट्रात इथं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल अशी मी आशा बाळगून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण सांगितलेले हे जे शब्द आहेत हे खरोखर खरे आहे. कारण की महाराष्ट्र हा अशा प्रकारच्या संघर्षामध्ये कधीही मागे नाही. महाराष्ट्राचा इतिहास आहे की फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जतन करण्यासाठी आणि त्याच पद्धतीनं अन्याय कधीही न सहन करणारा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र खूप आज रोजी पेटून उठलेला आहे.
धन्यवाद. यानंतर माननीय राजेजी पवार साहेब मुख्य समन्वयक मुंबई विभाग हे आपल्यासमोर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. माननीय पवार साहेब. हॅलो. विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि या सर्वांचे विचार संपूर्ण भारतभर पेरणारे मान्यवर कांशीरामजी यांच्या समतावादी विचारांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध जनजागृती समिती महाराष्ट्र राज्य या समितीचं हे महाराष्ट्रातलं एका कानाकोपऱ्यात मुक्ताईनगर तालुक्यात होत असलेलं अधिवेशन आणि या अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या परिसरातील सन्माननीय रवींद्र हिरोळे साहेब, माझ्यासोबत असलेले आपल्या समितीचे अध्यक्षीय सदस्य व मराठवाडा विभागाचे मुख्य समन्वयक सन्माननीय सत्यजितजी साळवे साहेब, त्याचप्रमाणे मुंबईहून माझ्यासोबत आलेले सुभाषजी कांबळे साहेब, दिलीपजी इंगळे साहेब, विलास हिरोळे साहेब, अतुल हिरोळे, पंकज हिरोळे, देवानंद जाधव, मिलिंद झालटे, शुभम वाकोडे, सुशील इंगळे, वानखेडे साहेब, विनोद लहाशे, मोहन मेढे, अशोक निकम, शिवाजी वानखेडे, पंकज रोटे, सिद्धार्थ थाटे आणि या पहिल्याच अधिवेशनाचं सूत्रसंचालन करण्याचा त्यांनी मान मिळवला असे आपले या परिसरातले आपल्या सर्वांच्या परिचयाचे ॲडव्होकेट राहुल लहाशे साहेब. या सर्वांना व उपस्थित उपासिका उपासक यांना माझा सविनय जय भीम. आपला या विभागाचा जोश आम्ही 12 मार्च 2025 रोजी एक या विभागामध्ये भव्य रॅली निघाली होती आणि ती रॅली अतिशय जोशपूर्ण अशी झाली होती. ती आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिली आणि म्हणून हे ठिकाण या कुऱ्हा काकोडा किंवा डोलारखेडा हा जो परिसर आहे हे अधिवेशन घेण्यासाठी या आंदोलनाचं पूरक आहे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही आमच्या समितीचे या विभागाचे मुख्य समन्वयक सन्माननीय हिरोळे साहेब यांना विनंती केली का तुमच्या परिसरात आपल्या या ऐतिहासिक आंदोलनाचं एक ऐतिहासिक अधिवेशन तुमच्या विभागात घेऊया आणि म्हणून हे अधिवेशन या आज तुमच्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतंय आणि या अधिवेशनाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि हे अधिवेशन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल तुमचंही मी या निमित्तानं अभिनंदन करतो. बघा, आपल्याला कोणतीही चळवळ चालवायची असेल तर आता तुम्ही मगापासून तास दीड तास झाला आपण सगळेजण इथं बसलो. तुमच्यामध्ये एक या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबद्दल जाणून घेण्याची काय अशी उत्सुकता निर्माण झाली असेल कदाचित. काही आमचे पाठीमागे बसलेले जे काही कार्यकर्ते आहेत ते व्हॉट्सअपचे मेसेज इकडं तिकडं असे फॉरवर्ड करतात. तर आपण जी काही तशी अधिवेशन ठेवलेलं आहे हे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब वगैरे यासाठी हे ठेवलेलं अधिवेशन नाही.
तर हे अधिवेशन एक संघटनात्मक काम करण्यासाठी आपण या ठिकाणी अधिवेशन घेतलेलं आहे आणि हे संघटनात्मक काम या परिसरातील लोक अतिशय इमानदारीने प्रामाणिकपणे पार पाडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून हे अधिवेशन या ठिकाणी पार पडते. या अधिवेशन घेण्याचं इथं अधिवेशन घेण्याचं आणखीन एक कारण आहे. तुम्ही 12 मार्चला इथं भव्य रॅलीचं आयोजन केलं. ही रॅली तुमची रॅली महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकाची रॅली झाली. यासाठी तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा एकदा. सगळ्यात मोठी रॅली एक नागपूरला झाली, त्याच्यानंतर दुसरी रॅली जिल्ह्याची पुण्याला झाली आणि तिसरी रॅली या कुरा काकोडा परिसरातील या डोळारखेडा परिसरातील ही तिसरी रॅली महाराष्ट्रातली सर्वात मोठी रॅली झाली. म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे. रॅलीमध्ये सरसकट सगळे लोक येतात, एक भावनिकतेने ही सगळी रॅली निघते आणि त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी जातो आणि पुन्हा असंच कोणीतरी हिरोळे साहेब असतील किंवा शिवाजी वानखेडे असतील, सिद्धार्थ थाटे असतील, या लोकांनी पुढाकार घेतल्यानंतर पुन्हा ती लोक एकत्र येतात आणि परत अशाच पद्धतीचं आंदोलन करतात, पुन्हा विस्कळीत होतात. तर आम्ही असं ठरवलेलं आहे, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. आज मी 500 किलोमीटरहून आलो, मी मुंबईहून आलोय. आमचे साहेब छत्रपती संभाजीनगरहून आले. बरीचशीच लोक इथे लांबून लांबून आलेली आहेत. ही फक्त काही टाइमपास करण्यासाठी आलेली नाही, तर विषय अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा खारीचा वाटा म्हणून ही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि त्याच्यामध्ये तुमचा खारीचा वाटा असावा या उद्देशाने आम्ही सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. बंधूंनो, आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, कुठलंही आंदोलन भावनिकरित्या चालवलं जात नाही. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये धम्मध्वज यात्रा सुद्धा सुरू आहे, त्याच्यानंतर मशाल यात्रा सुद्धा सुरू आहे. तर अशा पद्धतीने इथली जमीन सुपीक करण्याचं काम, या आंदोलनाची वातावरण निर्मिती करण्याचं काम हे आपले भंतेजी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक परिसरात करीत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन तिथं संघटन उभं करीत आहोत. आणि हे संघटन म्हणजे एक सामाजिक आंदोलन आहे. बघा, आपल्या देशामध्ये जेवढ्या काही क्रांत्या झाल्यात त्या क्रांत्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत की सुरुवातीला एक समाज क्रांती झालेली आहे, सामाजिक क्रांती झालेली आहे. आज तुम्हाला 500 किलोमीटरवर आम्ही इथं येऊन काही गोष्टी सांगतोय म्हणजे आम्ही काय खूप विद्वान आहेत किंवा मला तिथं प्रमुख मार्गदर्शक वगैरे जे काही लिहिलेलं आहे तर असं काही नाही. आम्ही पण तुमच्यातलेच एक आहोत. आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही परत आलेलो आहोत आणि तुमची सर्वांची आपली सर्वांची जबाबदारी आहे का हे जे महाबोधी विहार आहे हे आपली विरासत आहे. ती विरासत इतर लोकांच्या ताब्यात आहे, ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे. तिला आपण त्याच्यातून मुक्त करायचे आहे आणि म्हणून आपण गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एकत्र होण्याचं ते हे काम सुरू या समितीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याला तुमच्या सारख्या सर्व लोकांच्या माध्यमातून तो जो काय प्रतिसाद मिळतो तो अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. ही जे सामाजिक आंदोलन आपण उभं केलेलं आहे तर बघा, प्रत्येक आंदोलन उभं करण्याच्या पाठीमागं ते सक्सेस कधी होतंय जेव्हा सामाजिक आंदोलन आपण गावागावात जाऊन तालुक्यात जाऊन सामाजिक आंदोलन उभं करू तेव्हा. आता बुद्धाची क्रांती जेव्हा झाली, बुद्धाने जेव्हा सामाजिक आंदोलन या देशभरात चालवलं तेव्हा चंद्रगुप्त मौर्यांची राजकीय सत्ता या देशावर आली. बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल आपल्यातल्या, तर आपल्या लोकांच्या मध्ये खूप मोठा न्यूनगंड आहे, तो पहिले आपल्या लोकांनी बाहेर काढला पाहिजे. आपली लोक जेव्हा आपल्याला असं सांगत असतात, इतिहास सांगत असतात, आपला इतिहास सांगत असतात, तेव्हा आपल्याला असं वाटतंय की मला सगळं काय माहिती आहे आणि माहिती तर काहीच नसतंय. आता हा जो काही BT ऍप तयार झालेला आहे, आता इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना आता युट्यूबवर बघतात वगैरे ते माहित असेल, पण या 134 वर्षापूर्वीचा हा जो लढा आहे तो आता 134 वर्षाचा लढा म्हणते धम्म अनागरिकपाल यांनी सुरू केला होता. त्याच्यानंतर तो 1991-92ला भंते नागार्जुन सराई सुसा यांनी सुरू केला आणि आता 25 वर्षानंतर हाच लढा पुन्हा भारतातले लोक एकत्रितपणे हा लढा लढत आहेत. आणि हा लढा लढत असताना तो BT ऍक्ट काय आहे आमच्या साहेबांनी तो तुम्हाला समजून सांगितलं, त्यामुळे मी काय परत त्याच्यावर बोलणार नाही. पण सामाजिक आंदोलन उभं केल्यानंतर कशा पद्धतीने क्रांती होते. बुद्धांनी सामाजिक आंदोलन उभं केलं, चंद्रगुप्त मौर्यांची सत्ता आली, हे बऱ्याच लोकांना कदाचित माहित असेल. संत तुकारामांनी सामाजिक आंदोलन उभं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता आली.
त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात तुम्हाला सांगतो, नेपाळला जाता एक सामाजिक आंदोलन उभं झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर तिथची पण लोकशाहीची सत्ता परत एक बौद्ध प्रधानमंत्री तिथं बनला. म्हणजे ते राज्य उलटवण्याचं जे काम आहे ते सामाजिक आंदोलनाने केलेलं आहे. तुमच्या आमच्या अशा मोघमरित्या जमलेल्या लोकांच्या ते होणार नाही. तर त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा एक संच बनवला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक आंदोलन उभं केलं पाहिजे. हा या समितीचा मूळ उद्देश आहे. आज आपण एकत्र जमतो, हजारो लोक, तुमचं आंदोलन खूप मोठं झालं. पण आज या अधिवेशनात पाहता त्या ज्या पद्धतीने ते आंदोलन झालं त्या पद्धतीने इथं ती गर्दी नाही आहे. म्हणजे आंदोलनात लोक आली पण ती प्रशिक्षित झाली नाही. त्यासाठी तुम्ही पुढचा एक प्रयोग असाही केलेला आहे चांगला, का त्या तिथेशी तुम्ही सगळे लोक एकत्र आल्यानंतर तुम्हाला सुद्धा असं वाटलं की हे सामाजिक आंदोलन उभं करण्यासाठी आपल्याला एक संघ निर्माण केला पाहिजे. आणि तुम्ही सम्राट अशोकाच्या नावाने सम्राट अशोक सामाजिक संघ अशी एक संस्था सुद्धा इथं तयार केली. आणि अतिशय चांगली बाब आहे का सर्व लोकांना संघटित ठेवण्यासाठी हिरोळे साहेब असतील, वानखडे साहेब असतील, तुमचे सिद्धार्थ हाटे असतील, पंकज रोटे असतील, हे लोक नेहमीच सतत प्रयत्न करीत असतात आणि ते खरेखर चांगला प्रयत्न. आम्ही आमच्या विभागामध्ये तसंच काम करतो. तर ह्या सामाजिक आंदोलनातून जी काही क्रांती होते ती क्रांती, आपला जो काही अधिकार आहे, आपल्या ज्या काही विरासती आहेत त्या मिळवून देण्याचं काम आपल्याला करीत असते. आणि म्हणून ही संस्था पूर्ण भारतभर हे काम इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून होत आहे. आणि ही संस्था भारतभर काम करणाऱ्या संस्थांशी पण सुद्धा जॉईंट होणार आहे किंवा सहभागी आहे. त्यांच्या मधले विषयी काय आम्हाला माहित असतात. सगळे लोक त्या भारतातल्या संघटनेशी जोडलेले असल्यामुळे जे जे काय होतंय ते सगळं आपल्याला लगेच युट्यूबद्वारे किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच माहित होत आहे आणि आपण त्या पद्धतीने इकडे काम करतो. आता तुम्हाला माहित असेल महाबोधी महाविहार हा 134 वर्षापूर्वीचा लढा. मग हे लोक ते महाबोधी महाविहार आपल्याला ताब्यात का देत नाही? ते त्याचं कारण एकच आहे. त्याचं कारण आहे फक्त तिथे येणारा निधी. तो निधी यांना हडप करायचा आहे. त्याचा तुम्ही नुसता बजेट जरी बघितला तर एका वर्षाचा बजेट 400 कोटीचा बजेट आहे. एका 3 महिन्यामध्ये तिथेशी दिवसाला जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये जमा होतात. आणि ते जमा झालेले पैसे इथली ब्राह्मण व्यवस्था, इथली मनोवादी व्यवस्था सक्षम करण्यासाठी तिथं जे काही कमिटी नेमलेली आहे ती कमिटी खर्च करीत असते. आमच्या गावागावातल्या लोकांना हे काहीच माहित नाही. त्यांना वाटते महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन म्हणजे काय. तुम्हाला तुमच्यापैकी जरी तिथला कोणी तिथं गेलेला असेल तर आतमध्ये तिथं मोबाईल घेऊन नेऊन देत नाही, तिथं कुठला व्हिडिओ कॅमेरा नेऊन देत नाही. जर तो तुम्हाला घेऊन जायचा असेल तर त्यासाठी परवानगी घ्यायला लागते आणि त्याची एक ठराविक फी आहे, ती फी भरावी लागते. आणि ती नुसती एका वर्षाची फी 3.5 ते 4 कोटी रुपये नुसती ती त्या शूट फोटो काढण्याची किंवा शूटिंग करण्याची नुसती 350 ते 400 कोटी रुपये फी वर्षाची जमा होते. 3.5 ते 4 कोटी. ते इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं आर्थिक भाग भांडवल उभं राहतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला मारण्यासाठी किंवा तुम्हाला कमजोर करण्यासाठी केला जातो. हा विषय 1949च्या अगोदर जे धम्म अनागरिक पाल आहेत ते श्रीलंकेतून आले होते, त्यांच्या लक्षात आला. इव्हन त्यांना सुद्धा खोलीमध्ये तिथं डांबून ठेवले होते तिथल्या पंडे लोकांनी. पण त्यांनी तो संघर्ष अविरत चालू ठेवला आणि त्याचा एक फायदा असा झाला की एक काँग्रेसने एक तह केला, गांधी आणि काँग्रेसनी, की 4 तिथं बुद्धिस्ट असतील, 4 ब्राह्मण असतील आणि तिथला जो कोण जिल्हाधिकारी असेल तो त्या समितीचा अध्यक्ष असेल. आता परत तीच प्रथा तिथे चालू आहे. फार थोडे बदल त्याच्यामध्ये झाले होते. मागच्या वेळेस काय भंते नागार्जुन सराई सुसाई असतील, भंते प्रज्ञाशील असतील, अजून 2 भंतेजे, असे 4 भंतेजे तिथे घेतले होते. पण आता जे भंतेजे आहेत ते सगळे हिमालयन भंतेजे तिथे आहेत. त्यामुळे तुमची बाजू मांडणारा किंवा तुमचा विकास करणारा असा एकही व्यक्ती त्या समितीत नाही. त्यामुळे जी बौद्धांची विरासत आहे ती बौद्धांच्या ताब्यात जर आली तर ते बौद्धांना जो तिथेशी काही निधी जमा होतो त्या निधीचा वापर भारतभरातल्या बौद्धांच्या विकासासाठी होईल. आणि म्हणून यासाठी हा संघर्ष आपल्याला अतिशय जोमाने सुरू ठेवायचा आहे. म्हणून आपण पूर्ण भारतभर, त्याच्यावर पूर्ण भारतभर आता काम चालू आहे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक संघटनात्मक ही समिती तयार केलेली आहे. प्रत्येक तालुक्यात आपण लोकांना जबाबदाऱ्या देतो, गावागावात लोकांना जबाबदाऱ्या देतो, जिल्ह्यात जबाबदाऱ्या देतो. राज्य पातळीवर याची कमिटी तयार आहे. एक याची अध्यक्षीय समिती तयार आहे. या समितीचा कोणी अध्यक्ष नाही. आणि अनेक आंदोलन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ती या समितीच्या माध्यमातून आपण हातात घेणार आहोत. त्यामध्ये मग तुमचा दीक्षाभूमीचं आंदोलन असेल, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत,
धार्मिक संस्था आहेत यांची आंदोलन असतील. आमच्या रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेस म्हणून आहे, थिबा पॅलेस, तो सुद्धा तिथल्या प्रस्थापित लोकांनी बळकावलेला आहे, तो आपल्या बौद्धांचा आहे. त्याला मुक्त करण्यासाठी सुद्धा आपलं आंदोलन आपल्याला सुरू ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही भीमा कोरेगावला याच्यापैकी बरेचशीच लोक गेली असतील, तिथे एक जयस्तंभ आहे. साळवे साहेबांनी मगाशी त्याचं उदाहरण दिलं, तर तो जयस्तंभ आहे, तिथं सुद्धा तुम्ही लाखो लोक जाता. तो जयस्तंभ सुद्धा तुमच्या ताब्यात नाही, त्याचं सुद्धा हायकोर्टामध्ये केस चालू आहे. तर त्याला मुक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन करायचे आहे. तर अशी अनेक आंदोलनं आपल्याला या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ज्या ज्या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, ज्या ज्या बौद्ध धर्माच्या वास्तू आहेत, त्यांचं आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून ही समिती पूर्ण महाराष्ट्रात अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीने काम करते. आजपर्यंत या समितीने पहिला कार्यक्रम 10 ऑगस्टला ठाण्यामध्ये घेतला. हा दुसरा कार्यक्रम आहे आणि पहिलाच अधिवेशन आहे आपले. दुसरं अधिवेशन आम्ही सिंधुदुर्गामध्ये घेणार आहोत, गोवा आणि सिंधुदुर्गाचं आणि कोकण विभाग, ते साधारणतः नोव्हेंबरमध्ये असेल. आमचे जे मार्गदर्शक भंते जे आहेत, आदरणीय भंते ज्ञानज्योती महाथेरो, हे तिथे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे भंते विनाचार्य सुद्धा तिथे येणार आहेत. तिथे सुद्धा आम्ही अशाच प्रकारचा कोकणामध्ये आमचा सगळा झंझावात तिकडे सुरू आहे. प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही लोकांना जागृती करतोय. महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन काय ते समजून सांगतोय आणि त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा अशी विनंती करतोय. कारण हे आंदोलन तुमचं माझं असं आपलं सर्वांचं आंदोलन आहे. त्याच्यामध्ये कोणी ना नेता नाही आणि कोणी पुढारी नाही, तर सगळे आपण कार्यकर्ते आहेत. आम्हाला त्याची आम्ही 2024 पासून साळवे साहेब असतील, हिरोळे साहेब असतील, मी असेल, आम्ही 2024 पासून या आंदोलनात सक्रिय आहोत. ते आतापर्यंत सक्रियच आहोत आणि याच्या पुढेही आम्ही सक्रिय राहणार आहेत. आणि जरी लोक कमी असतील तरी आम्ही 2-2 लोकांना का होईना आपण गावागावात जाऊन समजावण्याचं काम करणार आहोत. आणि ही जी समिती आहे या समितीच्या माध्यमातून ते करणार आहोत. आता काही लोकांना असंही वाटतंय तिकडे भंते बिरता, तिकडे धम्मध्वज यात्रा निघते, इकडे मशाल यात्रा निघते, मग हे अजून वेगळी संघटना तयार होते का काय होते. पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो का ही जी संघटना आहे ही एकमेव संघटना अशी आहे का कुठलंही इमोशनल आंदोलन, भावनिक आंदोलन उभं न करता संघटनात्मक आंदोलन उभी करते. आणि ही महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात अशी एकच संस्था आहे, संघटना आहे का ती फक्त संघटनात्मक काम करून कार्यकर्त्यांचा मोठा संच तयार करून महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाची मागणी सरकारकडे करणार आहे. वेळ प्रसंगी तुमच्या विभागातल्या लोकांना सुद्धा आम्ही बुद्धगयेला जे काही 10-12 लाख लोक 2026 ला घेऊन जाण्याचा संकल्प काही लोक आपल्यातले जे आंदोलनातले काही प्रमुख लोक आहेत ते करतात. तर त्यांच्यामध्ये संघटनेचा सुद्धा एक 50,000 ते 75,000 किंवा 1 लाखाचा सहभाग असेल. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर आमची प्रत्येक जी काही टीम आहे ती आपापल्या परीने सगळं काम करते आणि करीत राहील अशी आम्ही सगळ्यांनी ती शपथच घेतलेली आहे. आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा ती शपथ घ्यावी का हे महाबोधी महावीर जे आहे ते आमचं आहे, ते आमच्या बापाच्या मालकीचं आहे, ते आम्हाला भेटलं पाहिजे. यासाठी तुमचा सुद्धा संघर्ष हा जारी राहिला पाहिजे. आणि संघर्षातूनच आपलं हे जे काही महाबोधी महावीर आहे ते आपल्याला मिळणार आहे. आणि आपण ते मिळाल्यानंतर जी काही बौद्धांची वस्तू आहे त्याचं कशा पद्धतीने नियोजन व्हावं, त्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीने बौद्धांसाठी व्हावा हे तिथं ठरवलं जाईल. आता तुम्हाला माहित आहे हे महाबोधी महावीर जे आहे ते वर्ल्ड हेरिटेज आहे, म्हणजे ते जागतिक क्षेत्र आहे. जागतिक क्षेत्राच्या समोर जवळजवळ 15 ते 20 मीटरवर कोणतंही हॉटेल्स नसतंय, कोणतेही कॅन्टीन नसते, कोणाची टपरी नसते. आता तुम्ही जर बुद्धगयेला जाऊन आले असाल तर अगदी त्याच्या समोरच सगळे हॉटेल आहेत. म्हणजे जागतिक स्तरावर सुद्धा भारत देशातले लोक जागतिक स्तरावरचं हे वर्ल्ड हेरिटेज असताना सुद्धा जे काही नियम आहेत ते नियम पाळत नाही. आता अजिंठा वेरूळ तुम्हाला इथं अजिंठा माहित आहे, आमचे साहेब तिथलेच आहेत. तर अजिंठ्याला जर तुम्ही गेले तर अशा पद्धतीचे पहिले पूर्वी अजिंठ्याला वरती अगदी त्याच्यात पायथ्यापाशी गाडी न्यायची लोक. पण आज जसं ते वर्ल्ड हेरिटेज झालंय तसं तिथं आपल्या गाड्या या जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर लावल्या जातात. 5 किलोमीटर अंतरावर खाली हॉटेल्स वगैरे आहेत. तर अशा पद्धतीचं वर्ल्ड हेरिटेज बुद्धगया सुद्धा आहे. पण बुद्धगयामध्ये हे सगळे नियम काही पाळले का जात नाही, तर तिथं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व ब्राह्मणी व्यवस्थेचं आहे. आणि त्यातून त्या ब्राह्मणी व्यवस्थेतून आपल्याला हे महाबोधी महावीर मुक्त करायचे आहे. आता हा लढा तुमचा माझा नसून जगातल्या 56 देशांचा याच्यामध्ये सहभाग आहे. तुम्ही असे समजू नका की आपल्या
एकट्या महाराष्ट्राने काय होणार आहे किंवा एकट्या कुरा काकोडा परिसराने काय होणार आहे, तर तुमच्या जो सोबत देशभरातले 56 देश आहेत, जगभरातले 56 देश या आंदोलनामध्ये बौद्ध राष्ट्र सहभागी आहेत. म्हणून हे आंदोलन आपल्याला रस्त्यावरचं आंदोलन हे करायचे आहे. कायदेशीर बाबी म्हणजे सुप्रीम कोर्टात याच्यावर केस चालू आहे, ते आंदोलन तिथं सुद्धा आंदोलन सुरू आहे. आणि अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने हे आंदोलन चालू, याच्यामध्ये आपण एक ही जी संघटना आहे, ही जी समिती आहे, ही आपल्याला संघटनात्मक पद्धतीने पुढे चालू ठेवायची आहे. म्हणून जे इथं उपस्थित असलेले लोक आहेत, ज्यांना कोणाला असं वाटत असेल का मी या तालुक्यात काम करीन, मी ह्या गावात काम करीन, तर त्यांनी हिरळे साहेब असतील, पंकज रोटे असतील, सिद्धार्थ हाटे असतील, या परिसरातले शिवाजी वानखेडे असतील, यांना भेटून स्वतःहून जबाबदारी घेऊन, आमच्या महिला भगिनी सुद्धा इथं आहेत, यांनी सुद्धा या आंदोलनात पुढाकाराने काम केलं पाहिजे. कारण बाबासाहेब असे म्हणायचे नेहमी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे महिलांनी जर मोठ्या प्रमाणात भाग घेतला तर अजून त्याच्यामध्ये ताकद निर्माण होईल आणि महिला आणि पुरुष बरोबरीने त्या आंदोलनामध्ये काम करतील, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती करतो की माझे जे 2 शब्द लांबलेले आहेत ते थांबवताना मी असं तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करीन का आपण सर्वांनी या ठिकाणी, तुम्हाला रवींद्र हिरोळे साहेबांसारखं अतिशय प्रामाणिक, स्वाभिमानी, संयमी असं व्यक्तिमत्व या विभागाला लाभलेलं आहे. तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, असंच मी तुम्हाला या निमित्तानं तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद साहेब. आपण या महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात सुरुवात कधीपासून झाली त्याबद्दल सांगितलं. त्याच पद्धतीनं आमच्या या परिसराचा आपण विस्तृतरित्या असा उल्लेख केला आणि आज रोजी आम्हाला हे जाणून दिलं किंवा आम्हाला असं माहिती करून दिलं की आमच्या या परिसरामध्ये जे आंदोलन झालं 12 मार्च 2025 रोजी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात झालं आणि हे आंदोलन जवळपास 30 ते 35 खेडे म्हणजे या डोलार खेड्यापासून तर आमच्या वडोदे गावापर्यंत जे काही खेडे आसपास मधले जे काही खेडे आहेत, या खेड्यामधून ज्या ज्या परिस्थितीत ज्यांना येणं शक्य झालं, जे पायी आलेत, जे मोटरसायकलवर आलेत किंवा जे गाडी घोड्याने आलेत, तर यांच्या या सहाय्यानं हे आंदोलन आज रोजी या महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकावर नोंदवलं गेलं. हे आम्हाला खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मी आज रोजी सुद्धा आपल्याला एक ग्वाही देतो की यदा कदाचित या भविष्यामध्ये आमचा हा परिसर या महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावील यात तिळमात्र ही शंका नाही. त्याबद्दल आपण हे जे आंदोलन आहे, या आंदोलन संदर्भात कोण कोण सक्रिय आहे किंवा कोणकोणते देश यामध्ये आपले सहभाग नोंदवत आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती करून दिलं. आणि त्याच पद्धतीनं आपलं हे जे काही एक समिती आहे, ही समिती कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे आणि कोणत्या आंदोलनाला कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्याला वळण लावायचं आहे आणि संघटनात्मक कशा पद्धतीनं ते आंदोलन चालू ठेवायचं आहे, हे आपण विस्तृत आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने आपले आम्ही आभार मानतो. आणि यानंतर मी आपल्या माननीय पवार साहेब आपल्याशी वैयक्तिकरित्या काहीतरी हितगुज करणार आहेत आणि त्याबद्दल काही नियुक्त्या पत्र या ठिकाणी वितरण करणार आहेत. त्याबद्दल मी पवार साहेब यांना विनंती करतो. आज आपल्या या परिषदेमध्ये आपण काही नियुक्त्या आपल्या परिसरातल्या लोकांच्या करणार आहोत, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील. तर त्यासाठी मी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या नियुक्त्या त्यांच्या हाताने त्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः मी नाव घेतोय सुभाष सोमा कांबळे यांची ठाणे जिल्ह्याची संघटक म्हणून नियुक्ती केलेली आहे की या परिषदेमध्ये आम्ही पवार साहेबांना आपला हिरोळे साहेब आणि पवार साहेब दोघांनाही विनंती करतो की त्यांनी
ही नियुक्ती त्यांच्या लेटर हेडवरती त्यांनी द्यावी अशी विनंती. घ्या कांबळे साहेब. त्यानंतर दिलीप इंगळे साहेबांना विनंती करतो. त्यांना प्रदेश संघटक या पदावरती आम्ही नियुक्त करत आहोत. त्यांनी आपलं नियुक्तीपत्र घ्यावे. दिलीप इंगळे साहेब. त्यानंतर रतन डोंगरदेवे साहेब नांदुरा यांनाही विनंती करतो. त्यांनी आपले नियुक्तीपत्र घ्यावे. ठीक आहे. नाही. शिवम वाकडे साहेबांना विनंती करतोय. नांदुरा शहरातून त्यांनी नियुक्तीपत्र घेण्यात यावे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या मुक्ताईनगर किंवा जळगाव जिल्ह्यातून जर कोणाला काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी हिरोळे साहेबांशी संपर्क साधावा. धन्यवाद साहेब. आपली ही संघटना अशाच पद्धतीने कार्यरत राहील अशी आशा बाळगतो आणि त्याच पद्धतीने आमच्या या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामधून डोलारखेडा ते वडोदा या परिसरातील सुद्धा काही युवक आपल्या संघटनेमध्ये सामील होतील आणि योग्य त्या रीतीने कार्य करतील अशी आशा बाळगतो. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रविभाऊ हिरोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना सखोल अशारित्या मार्गदर्शन करावं. आदरणीय रविभाऊ हिरोडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष. अखिल विश्वाला समता आणि शांतीचा महान संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, तुमच्या आमच्या जीवनाला एक महत्व प्राप्त करून देणारे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी तुमच्या आमच्या जीवासाठी, तुमच्या आमच्या जीवनासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं, अनेक कष्ट उपसले, त्या समस्त बहुजन महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्याचे मुंबई विभागाचे मुख्य समन्वयक, आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेश पवार साहेब, मराठवाडा विभागाचे मुख्य समन्वयक आमचे परम मित्र आदरणीय सत्यजित साळवे साहेब, आपल्या परिसरातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक चळवळीला सतत त्यांनी प्राधान्य दिलं ते आयुष्यमान मेढे साहेब, ठाण्याहून आपल्या विचार मांडण्यासाठी आलेले संविधान प्रचारक आदरणीय सुभाष कांबळेजी, या मंचकावर उपस्थित बुलढाणा जिल्ह्यातून आलेले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दिलीप इंगळेजी आणि त्यांच्या समवेत चळवळीमध्ये अग्रक्रमाने काम करणारे सुशील इंगळे साहेब, शिवम वाकोडेजी, रतन डोंगरदिवे साहेब आणि या मंचकावर उपस्थित सम्राट अशोक सामाजिक संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, माझ्या समोर उपस्थित
सर्व बौद्ध उपासक उपासिका आपल्या सर्वांना सविनय जय भीम. आज आंदोलन कोणतंही असू द्या, पण आमच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू जो आहे तो केंद्रबिंदू भीमा कोरेगाव झालेला आहे असं बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं. भीमा कोरेगावचा रणसंग्राम नव्याने तुम्हाला सांगण्याची मला आवश्यकता नाही. आपण ते सगळे जाणतात. या मागच्या साधारणतः 15-20 वर्षामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतका प्रचार झाला की भीमा कोरेगाव तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये आता रुजलाय. पण भीमा कोरेगावचा रणसंग्राम अभ्यासताना आम्हाला काही गोष्टी अशा समजल्या पाहिजेत की भीमा कोरेगावचा जो रणसंग्राम आहे ते लढलेले ते महार लढवय्ये. आम्ही मोठ्या गर्वाने सांगतो की एका एकाने 56 कापले. 28,000चं सैन्य पेशवाचं आम्ही 500 लोकांनी कापलं. पण जरा डोळ्यासमोर ते चित्र येऊ द्या की एकीकडे 28,000 त्यांच्यासमोर 500 महार आहेत आणि उघड्या मैदानावर तो संघर्ष सुरू आहे. तो कसा असेल? एका व्यक्तीसोबत 56 लढतायत आणि एक व्यक्ती 56ला भारी पडतो. तो कसा असेल? कसा असेल? मला तुम्हाला सांगायचं असेल की तो कसा असेल. तो अतिशय शिस्तबद्ध होता. अतिशय शिस्तबद्ध. तुम्हाला भारतीय सैन्य माहित आहे का? भारतीय सैन्याची जेव्हा ट्रेनिंग होते ना तो त्यांना सिस्टमॅटिकली शिकवलं जाते का कशी बंदूक चालवायची, कसं बंदूक कशी पकडायची, कशी चालवायची. आता ट्रेनिंग नसेल तर कोणी कोणालाही गोळ्या मारेल ना. पण होतं काय असं? शत्रूलाच गोळ्या मारल्या जातात. तसे ते प्रशिक्षित सैनिक होते आणि शिस्तबद्ध होते. ते अस्तव्यस्त नव्हते. याचा अर्थ माहिती आहे का काय? कितीही मोठ्यातली मोठी लढाई तुम्हाला लढायची असेल ना तर तुम्हाला अस्तव्यस्त होऊन चालणार नाही. तुम्हाला शिस्तबद्ध व्हावं लागेल. आणि आज या मंचकाच्या समोर जेव्हा आम्ही पाहतो ना तर बेशिस्तपणा दिसतोय. कोणी कुठे बसलंय, कोणी कुठे बसलंय, कोणी कसं बसलंय, मधल्या खुर्च्या खाली आहेत. बरेच लोक सिरियसली घेत नाहीये. मला सांगा, बेशिस्त लोक कोणता लढा, कोणता संघर्ष यशस्वी करू शकतील का? करू शकतील का? मग तुम्हाला आम्हाला जर इतका मोठा लढा यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला पहिला शिस्तीत यावं लागेल ना. मग शिस्तीत येण्यासाठी माझी समोर जे बसलेले लोक आहेत, जे अस्ताव्यस्त कोपऱ्यामध्ये बसलेत, विनंती आहे हात जोडून तुम्ही सगळे लोक समोर येऊन बसा. आपला प्रोग्राम आपण आपल्यामुळे साजेल ना. आणि बेशिस्त लोक कोणताच लढा यशस्वीरित्या लढू शकत नाही. हे खुणगाट तुम्हाला बांधून घेणं गरजेचे आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत. आपले काम धंदे सोडून 500 किलोमीटर, कोणी 200 किलोमीटर, कोणी 100 किलोमीटर या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण जर आलेलो आहोत, आपले काम धंदे सोडून जर आलेलो आहोत, आपला पैसा खर्च करून जर आपण आलेलो आहोत, तर निश्चितच हे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे. ही मानसिकता तुमच्या आमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही आपण इथं आलेलो आहोत. त्यासाठी इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. जो समाज अपना इतिहास नहीं जानता वो समाज कभी अपना इतिहास नहीं बना सकता. आणि तुम्हाला आम्हाला जर आमचा इतिहास बनवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला आमचा इतिहास समजून घ्यावा लागेल. तुम्हाला आमचा इतिहास समजून सांगण्यासाठी या ठिकाणी आदरणीय राजेश पवार साहेब आणि सत्यजित साळवे साहेब यांनी सांगितलं की महाबोधी महाविहार सम्राट अशोकाने बांधलेलं, की ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही ज्यांना दिवस रात्र पूजतो, त्यांच्या विचारांचा पायी घेण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करतो, ते तथागत सम्यक संबुद्ध यांना संबोधी प्राप्त झालेलं ठिकाण म्हणजे महाबोधी महाविहार, बुद्धगया बिहार. मला सांगा, तुमच्या आमच्या गावात संपूर्ण जगातील बौद्धांच्या अस्मितेचं प्रतीक असलेलं तुमचं आमचं महाबोधी महाविहार चोरट्यांच्या, उचल्यांच्या, भामट्यांच्या ताब्यात असेल तर इतिहास घडवणारी तुमची आमची औलाद, तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? भीमा कोरेगावची औलाद सांगतो, शिना हमारा फौलाद है, आंबेडकर की औलाद है. मग तुमचा फौलादी शिना गेला कुठे? तुमच्या छाताळावर तिथला जो पंड्या आहे तो भगवान बुद्धांना जिथं ज्ञान प्राप्त झालं त्या महाबोधी विहारामध्ये शिवलिंगाची पूजा करतो, तेव्हा तुमचा फौलादी शिना गेला कुठे?
तुमचा आमचा पौराणिक सिन्हा काय फक्त भाषणापुरता आहे का, फक्त डीजे वाजवण्यापुरता आहे का, फक्त घोषणांपुरता आहे? अहो 200 किलोमीटर पासून 500 किलोमीटर पासून तुमच्या गावामध्ये या ठिकाणी लोक येतात, पण तुमच्या गावाच्या जवळच्या 10 किलोमीटर पासून जर लोक येत नसतील आणि तेच लोक जर सीना हमारा फौलाद है, आंबेडकर की औलाद है म्हणत असतील तर तू त्यांच्या जिंदगानीवर. अशा लोकांना बाबासाहेबांची औलाद म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही आहे का? डोलारखेडा हे गाव पूर्वीपासून चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे. डोलारखेड्यामधून चळवळ पुढे गेलेली आहे आणि डोलारखेड्यामधले लोक आजही चळवळ राबवत आहेत. मी तुमचं फार फार अभिनंदन करेन. पवार साहेब, साळवे साहेब, इंगळे साहेब, या ठिकाणी समोरचा हा स्पेस दिसतो ना, हा स्पेस बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांसाठी राखीव करण्यासाठी इथल्या बौद्ध उपासक उपासिका यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष काय तुमचा आमचा महाबोधी विहाराचाच नाही, संघर्ष काय तुमचा आमचा जे काय आमच्या लेण्या आहेत त्यांचाच नाहीये. संघर्ष तुमचा आमचा काय भीमा कोरेगावचा स्तंभ मुक्त करावा एवढाच नाहीये. संघर्ष तुमचा आमचा काय थिबा पॅलेस मुक्त करावा एवढाच नाहीये. संघर्ष तुमचा आमचा काय दीक्षाभूमी, चैत्यभूमी RSSच्या हातून मुक्त करावा एवढाच नाहीये. संघर्ष तुमचा आमचा बाबासाहेबांचे जन्मस्थान असलेल्या महू ते RSSच्या लोकांकडे मुक्त करावा एवढाच नाही, तर तुमचा आमचा संघर्ष तुमच्या आमच्या गावातून सुरू होतो. आज डोलारखेड्यामध्ये तो संघर्ष मी बघितलेला आहे. ठाटे साहेब असतील, सिद्धार्थ, त्याच्यासोबत शिवाजी असतील, वानखेडे आणि समस्त बौद्ध उपासक उपासिका यांनी किती मोठं आंदोलन करून आज आमची हक्काची जागा मिळवली आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी एक दैदिप्यमान असं स्मारक उभं राहणार आहे. डोलारखेडा निवडण्या पाठीमागचं कारण ते आहे की जिथं आंदोलनाची चिंगारी दिसते ना, तिथं आम्ही फुंकर घालायला येतो. आम्हाला माहित आहे की इथं आंदोलन पेटे. जिथं मरतुकडे लोक आहेत तिथं आम्ही कशाला जाणार आंदोलन सांगायला? जिथं गुलामाची औलाद आहे तिथं आम्ही कशाला जाणार आंदोलन सांगायला? जिथं चमच्यांची फौज आहे तिथं आम्ही कशाला जाऊ आंदोलन सांगायला? आम्हाला पण कळतं ना, 25 वर्ष झाले आम्ही आंदोलन राबवतोय, चळवळ राबवतोय. आम्हाला तात्काळ समजते आंदोलनाची चिंगारी कुठे आहे आणि आम्हाला फुंकर कुठे घालायची आहे. मुक्ताईनगर तालुक्याचा इतिहास जर पाहिला ना, तर आम्ही हा जो डोलारखेडा ते वडोदा हे गाव आहेत ना, हे गाव विदर्भाशी कनेक्टेड आहे आणि विदर्भ हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी अतिशय पोषक आहे आणि त्या विदर्भाच्या पोषक वातावरणाचा इफेक्ट आमच्यावर असल्यामुळे कुठे ना कुठे आमच्यामध्ये ती चळवळ, ते आंदोलन जिवंत असल्यामुळे आज आम्ही छोटं का होईना पण आम्ही एरिया डिसाईड केला की आम्हाला डोलारखेडा ते वडोद्यापर्यंत पहिला जनजागृती करावी लागेल. इथे एकदा चळवळ उभी झाली की आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये उभी करू, तालुक्यामध्ये उभी झाली की आम्ही जिल्ह्यामध्ये उभी करू आणि जिल्ह्यातली चळवळ आम्ही मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उभी करू. आम्हाला करता येते आणि कोणतीही चळवळ, कोणतेही आंदोलन हे कधी यशस्वी होते जेव्हा त्याला सिस्टमॅटिकली आम्ही तयार करू ना. त्याला आम्हाला सिस्टमॅटिकली जेव्हा हे आंदोलन आम्ही संघटनात्मकरित्या जे आम्ही उभे करणार आहोत. पवार साहेबांनी सांगितलंय की आंदोलन आम्हाला भावनिकरित्या उभे करायचे नाहीत. आम्हाला कोणते भावनिक आंदोलन उभे करायचे नाही. भावनिक आंदोलन लागतं काय हो? घोषणा दिल्यात, मोठे मोठे बॅनर लावलेत का भावनिक आंदोलन हजारो लाखोच्या संख्येने उभे राहते, पण त्या आंदोलनाचं शेवटी काय होतं? ते आंदोलन संपून जातं. या देशामध्ये महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन या आधी सुद्धा मोठ्या ताकदीने उभं राहिलं होतं, पण ते सुरेश ससाई यांच्या माध्यमातून. पण त्या आंदोलनाचं काय झालं हे तुम्हाला आम्हाला माहित आहे. हे आंदोलन पुन्हा एका ताकदीने उठून उभं राहिलेलं आहे. ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आहे एकीकडे, दुसरीकडे बुद्धिस्ट समन्वयक संघ आहे आणि हे आंदोलन सुरू झालेलं आहे. पण ज्या मागच्या आंदोलनाची जी गत झाली बघा, मागचे आंदोलन संपलं, सुरेश ससाई यांच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू झालं होतं ते संपलं. आता हे तुमचं नव्याने उठून उभं राहिलेलं आंदोलन सुद्धा संपू नये यासाठी आम्ही खबरदारी म्हणून ही समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृतीचं काम करेल, लोकांना तयार करेल. केवळ भावनिक मुद्द्याने लोकांना लाखोची गर्दी करून आम्ही आमचं आंदोलन यशस्वी होणार नाही. सिस्टमॅटिकली 2, 4, 5, 10 लोक जमा करायचे, त्यांना आंदोलनासाठी तयार करायचं आणि लाखोच्या संख्येने तिथे धडक द्यायची. का धडक द्यायची? आम्ही महाराष्ट्रातच काय करतोय? आज महाबोधी महावीर कुठे आहे? बिहारमध्ये आहे.
आंदोलन कुठे सुरू आहे तर महाराष्ट्रात आहे. असं का? महाराष्ट्र ही बाबासाहेबांची भूमी आहे. महाराष्ट्र ही फुले शाहूंची भूमी आहे. महाराष्ट्र ही आंदोलनाची भूमी आहे. महाराष्ट्र ही संघर्षाची भूमी आहे. आणि इथला संघर्ष, बिहार ही संघर्षाची भूमी नाही. बिहारमध्ये संघर्ष शून्य केला, उद्ध्वस्त केला गेला, संपवून टाकण्यात आलेला आहे. आणि आम्हाला जर तो बिहारमध्ये संघर्ष उठून उभा करायचा असेल तर ती जबाबदारी ज्यांच्या रक्तामध्ये संघर्ष आणि आंदोलन आहे त्या महाराष्ट्रात येऊन ठेपलेली आहे. त्या महाराष्ट्रातील महारांचे, भीमा कोरेगावच्या महारांची अवलाद जी आहे, जे आज बौद्ध आहे, त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. मला वाटतं की आपण महाराष्ट्रीयन लोक, विशेषतः आपल्या आवाक्यातील असलेला डोलारखेडा वडोदा परिसर आहे, या परिसरातील लोक मोठ्या ताकदीने या आंदोलनामध्ये उठून उभे राहणार. आणि हे आंदोलन जे आहे ते आंदोलन यशस्वी करण्याचं काम तुम्ही आम्ही मोठे भाऊ आहोत आंदोलनामध्ये. तुमची आमची जबाबदारी आंदोलनामध्ये, आणि तुमची आमची मोठ्या भावाची जबाबदारी आम्ही जबाबदारीने पार पाडली पाहिजे. आम्ही गाफील राहता कामा नाही, आम्ही बेशिस्त राहता कामा नाही, आम्ही बिनधास्त राहता कामा नाही. आम्ही सतर्क असलं पाहिजे, आम्ही सजग असलं पाहिजे, आम्ही प्रशिक्षित असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही हे आंदोलन यशस्वी करू शकणार नाही. भावनिकरित्या तुमच्या मनामध्ये कितीही असलं ते आम्हाला हे आंदोलन यशस्वी करायचे आहे. हे आंदोलन जोपर्यंत सिस्टमॅटिकली, शिस्तबद्धरित्या आणि योग्य नियोजनानुसार जर हे आंदोलन लढल्या जाणार नाही तर माझा दावा आहे तुमचं आमचं आंदोलन यशस्वी होणार. तुमचं आमचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला आम्हाला ताकदीने एकजूट राहून मनामध्ये एकमेकांच्या विरोधातला कोणताही हेवादेवा असेल तो विसरून एक संघ राहून आणि एक संघ, एक ताकद निर्माण करून हा लढा लढायचा आहे. मला खात्री आहे डोलारखेडा ते बडोदा या रेंजमध्ये प्रत्येक गावातील नागरिक, जो बौद्ध अनुयायी, धम्म उपासिका आहे, जे व्यक्ती बौद्ध नसते तरी मानवतावादी आहे, ते सगळे आंदोलनामध्ये सामील राहतील. आदरणीय मेडे साहेब आहेत, तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. माझी त्यांना विनंती असेल की तालुक्यामध्ये हा मेसेज आपण मोठ्या ताकदीने पोहोचवा की केवळ ह्या एरियातच नाही, संपूर्ण तालुक्यातून हे आंदोलन मोठ्या ताकदीने आपल्याला लढायचा, यशस्वी करायचा. आणि संघटनात्मक कधी होईल, संघटन कधी होईल, जेव्हा आम्ही एका बॅनर खाली येऊ आणि आम्ही त्या समितीचा सदस्य होऊ. तुम्हाला शिक्का लागला पाहिजे की तुम्ही त्या समितीचे सदस्य आहे. तुम्ही ह्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची जी आम्ही समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्र राज्याची, त्याचे तुम्ही सदस्य झाले तर आम्हाला सिस्टमॅटिकली संघटनात्मक काम करता येईल आणि योग्य दिशेने काम करता येईल. आज या ठिकाणी तुम्ही बघितलं की बुलढाणा जिल्ह्यातील लोकांना नियुक्तीपत्र दिलेले आहे. आपण या तालुक्यातील, जळगाव जिल्ह्यातील लोकांना पण नियुक्तीपत्र देणार आहोत. पण तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचून तुम्हाला हे आंदोलन व्यवस्थित समजून आणि तुमच्या मर्जीने की हो आजो महापुरुषांचा संघर्ष आहे आणि ही जी तुमची आमची अस्मितेची लढाई आहे, या लढाईमध्ये आमचं सर्वोच्च बलिदान देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याच लोकांना या ठिकाणी आम्ही या समितीमध्ये सामील करून देऊ, त्यांना आम्ही सदस्यता देऊ. बांधवांनो, सकाळी 11 वाजेपासून बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि हीच आमच्या आंदोलन यशस्वी होण्याचा गमाक आहे की आता 4 वाजू लागले, आम्ही आहे त्याच ठिकाणी आहोत. आम्ही हल्लो नाही. ज्यांना हलायचं होतं, ज्यांना नेत्यांच्या समोर मिरवायचं होतं ते गेले, है ना. तर त्यामुळे आंदोलनामध्ये एक गोष्ट म्हटल्या जाते का, उडाले ते कावड्याने, राहिले ते मावळे. कावड्यांचा विचार करायचा नाही, तुम्हाला आम्हाला मावळ्यासारखं लढायचं आहे, है ना. तर तुम्हाला आम्हाला मावळ्यासारखं लढावं लागेल. बाबासाहेबांचे खरे वारसदार म्हणून तुम्हाला आम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आवाहन करू इच्छितो की आपण सर्व या समितीचे सदस्य व्हा. सदस्यता पावती आपल्याकडे आहे. तुम्हाला जर आता सदस्यता होता येईल तर आता व्हा. तुम्हाला नंतर सदस्य व्हायचं असेल, विचार करून सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही विचार करून सदस्य व्हा, काही अडचण नाही. पण तुम्हाला जर बाबासाहेबांचा खरा वारसदार सिद्ध करायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या आंदोलनाला, चळवळीमध्ये तुम्हाला तन मन धनाने सामील व्हावं लागेल. नाहीतर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचं काय ठिकाण. मनुवादी संघटनेमध्ये राहून लोक आम्हाला बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न करतात. कदर येते त्या लोकांची. बरेच लोक चर्चा करतात, बरेच लोक वादविवाद करतात आणि करणारे कोण असतात, बाबासाहेब सांगणारे कोण लोक असतात, आंबेडकरवाद सांगणारे कोण असतात, मनुवादी आणि गांधीवादी
मनुवादी आणि गांधीवादी व्यवस्थेचे पाय चाटणारे लोक आम्हाला आंबेडकरवाद सांगतात. चोराच्या उलट्या बोंबा आहेत की या? बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगण्याचा अधिकार हा फक्त जे लोक बाबासाहेबांसाठी काम करतात त्यांचाच आहे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. आपला हा प्रकल्पना खरोखर खूप मोलाचा आहे, कारण की आपल्या या प्रकल्पनेमुळे आज रोजी या परिसरामध्ये ही जी ज्वाला आहे, हा जो अग्नी आहे, हा अग्नी घरोघरी पेटत आहे. या ठिकाणी आपल्याकडे एक आणखीन नाव आलंय नांदुऱ्याहून, सुशील नामदेव इंगळे यांची पश्चिम विदर्भ विभागामध्ये जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. तरी त्यांनी समोर येऊन मराठवाडा विभागाचे समन्वयक सन्माननीय सतेज साळवे साहेब यांनी त्यांना नियुक्ती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. रवी सरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे, खरोखरच ते अभिमानास्पद आहे. या परिसरातील उपासक असो व उपासिका असो, हा कोणत्याही राजकीय कर्त्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या खुंटीला बांधलेला नाहीये आणि त्याच पद्धतीनं कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेला नसता तो कोणत्याही आमिषाला सुद्धा बळी पडणारा उपासक उपासिका नाहीये, हे मी सर्वांना सांगू इच्छितो. हा जो या ठिकाणचा या परिसरातला जो काही उपासक उपासिका आहे, हा जो समाज आहे, हा समाज या आंदोलनाला तनमनधनाने वाहून जाईल. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपला शरीरातलं रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या आंदोलनाला सहकार्य करेल, या आंदोलनाला वाहून जाईल अशी मी ग्वाही देतो. आणि आज रोजी आपण सर्वांनी या ठिकाणी या संपूर्ण जनसमुदायाला मार्गदर्शन केलं. महाविहार मुक्ती आंदोलन या संदर्भात आणि त्याच पद्धतीनं आपलं कार्य काय, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी, या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी सम्राट अशोक सामाजिक संघ या संघाचे सदस्य म्हणून पंकजी रोटे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं अशी विनंती करतो. आणि सर्वांना एक सूचना आहे, बौद्ध धर्माचे जे काही कोणते कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्णोदय होत असते आणि स्वर्णोदयानंतर कार्यक्रमाचा शेवट होतो. तर सर्वांनी स्वर्णोदय झाल्यानंतरच कार्यक्रमातून निघायचं आहे. त्याच पद्धतीनं दुसरी अशी सूचना आहे की सर्वांसाठी या ठिकाणी डोलारखेडा या ग्रामस्थांनी बौद्ध उपासक उपासिकांनी चविष्ट अशा भोजनाची आयोजन केलं आहे. तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती आहे. सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम. ज्यांनी मला इथं बोलायला सांगितलं आणि आभार प्रदर्शनासाठी बोलवलं त्यांच्याच मानतो की त्यांनी सर्व सूत्रसंचालन जे आहे ते योग्यरित्या आणि सुरळीत असं पार पाडलं. इथलं जे कार्यक्रमाचे नियोजक होते शिवाजी भाऊ, सिद्धार्थ भाऊ साठे यांनी नियोजन केलं आणि या नियोजनातून हा पूर्ण कार्यक्रम पार पडला. तर त्यांचे पण सुद्धा सर्वप्रथम आभार मानतो. त्यानंतर इथं आलेले जे पाहुणे आहेत, प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षस्थान ज्यांनी घेतलं म्हणजे दिलं त्यांना, ते आमचे रवींद्र सर हिरोळे, ज्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम जो आहे
तो सुनियोजित तयार केला गेला आणि बाहेरून आलेले जे पाहुणे आहेत ते पवार साहेब असतील, सत्यजितजी साळवे असतील, कांबळे साहेब असतील आणि पत्रकार मुक्ताईनगरचे जे पोलीस पाटील मेढे साहेब असतील व इतर नांदुरेहून आलेले, बुलढाण्याहून आलेले जे काही कार्यकर्ते आहेत, जे कार्य करत आहात बौद्ध मुक्ती आंदोलन, जे बुद्ध धम्माचं जे स्थान आहे विहार, आणि त्या विहाराची मुक्तीसाठी जे आपण सर्व कार्यकर्ते धावपळ करतो, अशा सर्वांना मी आभार मानतो. पण इथं आल्यानंतर इथं जे आलेले सगळे पाहुणे आहेत त्यांनी आपल्याला जे काही सांगितलं आणि त्या सर्व मार्गावर आम्ही चालू असं मी त्यांना आश्वासन देऊन या कार्यक्रमाचा समारोप करतो व सर्वांचं आभार मानून सर्वनस्त घेऊ सर्व मिळून आणि कार्यक्रमाचा समारोप होईल असं मी जाहीर करतो. धन्यवाद साहेब. सर्वांनी उभं राहायचं आहे आणि सर्वांनी सामुदायिकरित्या शरणतय घ्यायचं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्रिशरण पंचशिलाने केली होती, तर या कार्यक्रमाची सांगता आपण सरळ तयारी करत आहोत. सर्वांनी सामुदायिकरित्या शरणतय घ्यायचं आहे. नथी में शरण अय्यम बुद्धो में शरण वरम एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम. नथी में शरण अय्यम धम्मो में शरण वरम एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम. नथी में शरण अय्यम संघो में शरण वरम एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. बोलो भीम भगवान की, बुद्ध भगवान की. हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो.